झी 24 तास एक पाऊल पुढे। आरोपांचा डेली सोप आपण हा कार्यक्रम 4 भागांमध्ये करणार आहोत। त्यातल्या तिसऱ्या भागांमध्ये मला जायचंय माधव भंडारी यांच्याकडे। माधव भंडारी, मगाशी कार्यक्रमाच्या मागच्या भागाच्या शेवटी मी एक प्रश्न आपल्याला विचारला, त्याचं उत्तर काय द्याल? नाही, मी माझ्या मगाच्या बोलण्याला सुरुवात करताना वारेंना 2 प्रश्न विचारले होते की तिथे धरणाखाली ज्यांची जमीन गेली त्यांच्या पुनर्वसनाचं आंदोलन चालू आहे का, बरोबर, आणि शेतीसाठी असलेलं किती पाणी ते नक्कीच गडकरींच्या त्याची कारखान्याला वळवलं आणि त्यामुळे किती क्षेत्र कोरडं झालं, ते नक्की उत्तर देईल। पण आता तुमच्यावरचा आरोप आहे तो आहे अजितदारांनी 4 दिवसात फाईल क्लिअर केली, याच्या मागचं साठलोटं काय होतं? हां, मी त्याच वेळेला बोलताना असं म्हणालो होतो की हे माहिती दडवतात, खोटी माहिती देतात, अपुरी देतात। मी त्यांनी ज्या पत्राचा आधार घेऊन सांगितलं की संपूर्ण फाईल मी आपल्याला देतो। सन 2005 पासून हा विषय चालू, 1 तारखेला मागितलं आणि 4थ्या तारखेला दिलं असं झालेलं नाही। म्हणजे 4 जूनला मागितलं आणि 8 जूनला दिलं असं नाहीये? नाही। हा वारे तुम्ही ऐकताय, यानंतर तुमच्याकडे मी येणार आहे। 27/10/2005 रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या 23व्या बैठकीपासून विषय सुरू झाला। 3.5 वर्ष चालला आणि 3.5 वर्षानंतर त्याला मंजुरी मिळाली। ही संपूर्ण फाईल आहे। सुभाष वारे, काय सांगाल तुम्ही? 3.5 वर्षांतर मंजुरी मिळाली, आज आरोप केला त्याप्रमाणे 4 दिवसात मिळालेली नाही, काय सांगाल? त्यांनी सांगतो मी, त्यांनी जे नियामक मंडळाचा उल्लेख करतायत ती बहुतेक त्यांच्या पक्षाच्या नियामक मंडळाचा उल्लेख करत असतील हे, आणि 4 दिवस असंही पत्रकार परिषद म्हणलेली नाही, 4 महिन्यात ती मिळालेली आहे जागा, असा केजरीवालांचा आरोप आहे की। आणि हे बघा, मी शेतमजूर ग्वाल्हेर पासून दिल्लीपर्यंत निघाले होते। सुभाष वारे, आपण आजच्या आरोपांबद्दल बोलूया। सुभाष वारे, आपण आजच्या आज असा आरोप केला गेला की 4 दिवसात फाईल क्लिअर केली गेली, हे म्हणताय 4 दिवसात नाही, 3.5 वर्ष चालली होती। या आरोपावर आपण बोलूया। कोण कुठून आता जातं याच्यावर आपण कसं बोलूया? त्या पद्धतीने बोलताय, त्यांना जर कॅमेऱ्यावर दिसत असेल तर हे लेटर हेड जरा दाखवण्याचा प्रयत्न आपण करा। हे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर कार्यालयीन टिप्पणी, माझ्या पक्षाची नियामक समिती नाही, आणि मी एका दिवसात मला चॅनेल समोर बसायला मिळतं म्हणून माझ्या संघटना बदलत नाही। ते म्हणतात की 3.5 वर्ष हे प्रकरण चर्चेला होतं, आज आरोप तुमच्याकडनं झालाय 4 दिवसांचा, काय स्पष्टीकरण द्याल? नाही, मी पुन्हा सांगतो, तो आरोप 4 महिन्यांचा आहे आणि माधव भंडारी जे दाखवतायत आता ते ठीक आहे, हरकत नाही, मी जरूर त्यांच्याकडून ते बघून घेईल। आणि अरविंद केजरीवाल, आज दुपारी मी त्यांच्याशी परत बोललोय, अरविंद केजरीवालांच्याकडूनही त्याचा खुलासा आपण मागून घेऊ। म्हणजे एक प्रकारे तुम्ही हे मान्य करताय की याच्यामध्ये काही प्रमाणात तफावत आहे असं तरी मान्य करताय? नाही, मी मान्य करत नाहीये। बघा, माधव भंडारी तिथं जो कागद दाखवत आहेत त्याच्यावर मी पुण्यात बसून अविश्वास दाखवू शकत नाही, बरोबर आहे? म्हणजे मी इथं बसून आता एकदम अविश्वास दाखवलं तेही बरं दिसणार नाही, मी मान्य करत नाही। पण माधव भंडारी जर एखादा कागद दाखवत असतील तर एक जबाबदार नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी त्या कागदाची सत्यता तपासून बघेल आणि अरविंद केजरीवालांशी बोलून ते जरूर समोर आणू। मी पुण्यात बसून त्याच्याविषयी काहीच बोलू शकत नाही। तुमच्यावर मगाशी त्यांनी 2 आरोप केले होते, आणि ते म्हणजे पुनर्वसनाचं आंदोलन चालू आहे का, आणि दुसरा किती पाणी नेमकं गडकऱ्यांच्या या सगळ्या कारखान्यांना दिलं गेलं, काय सांगाल आपण? हो, नाही, मी त्याच्याविषयी सांगेल। आणि आधी एक प्रचाराबद्दल जे बोलले त्याच्याविषयी मला थोडं बोलू द्या। जरूर। हे जे ते म्हणाले आता, हे बघा, आम्ही विरोधकांच्या जबाबदार अशा नैतिक कर्तव्याबद्दल बोलत आहोत। त्या ठिकाणी म्हणजे ही अशी आंदोलनं ठिकठिकाणी चालू आहेत, म्हणजे विरोधी पक्षानं त्या ठिकाणी जे विस्थापित झालेले ते भूमिहीन शेतकऱ्यांनी जमीन मागण्याचं आंदोलन उभं करावं, ही वाट कशाला बघायला पाहिजे? त्यांनी स्वतःहून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी स्वतःच्या कंपनीकडे घ्यावी का, हा प्रश्न आहे। दुसरं, त्या धरणाचं पाणी सगळंच्या सगळं गडकरींच्या कंपनीला गेलं असा आरोप नाही। हे जे सगळे एकूण पॉवर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकडे ते पाणी गेलेलं आहे, त्याच्यातलं काही गडकरींच्या कंपनीकडे गेलेलं आहे। आज तसा आरोप करण्यात आलाय, आज तसा आरोप करण्यात झालाय, प्रसिद्धी माध्यमांसकट सगळ्यांचा असा समज झालाय की पाणी बहुतांशी हे गडकऱ्यांच्या कारखान्यांकडे वळवलं गेलं। तसं जर खरं असेल तर खरोखरच नैतिकदृष्ट्या हे दोषपूर्ण आहे, म्हणून खुलासा पाहिजे। नाही, मी सांगतो तसा आरोप नाहीये। त्या धरणामधलं काही पाणी गेलेलं आहे गडकरींच्या प्रकल्पांच्याकडे, परंतु
अन्य प्रकल्प सुद्धा आहेत, त्या अन्य प्रकल्पांकडे पाणी गेलेलं आहे. शेतीचं पाणी कारखानदारीकडे असं वळवावं का हा प्रश्न आहे. सगळं पाणी गडकरींच्या कंपनीला गेलं असा आरोप नाहीये. नाही, मला केजरीवालांचं हे जे नवीन मल्लीनाथ आहेत त्यांची मल्लीनाथ हे ऐकून मला फारच म्हणजे काय म्हणावं, माझ्या ज्ञानात खूप भर पडते. कारण केजरीवाल जे बोलले होते आणि जे मी ऐकलं होतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. हे आपल्याला समजावून सांगतायत, आनंदाची गोष्ट आहे. ज्या पाण्याचा उल्लेख करून बरोबर आहे हे सांगतायत ते पाणी एका धरणातून MIDCने औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेलं पाणी आहे. 30% त्या धरणाच्या साठ्यातलं 30% पाणी जे कायद्याने औद्योगिक वापरासाठी आपण घेऊ शकतो. MIDCने घेतलंय, गडकरींच्या कारखान्याने घेतलेलं नाही. आणि त्या MIDCमध्ये गडकरींसारख्या आणखीन अनेक कारखाने आहेत, त्या सगळ्यांना ते पाणी जातं, एकट्या गडकरींना जात नाही. त्यामुळे धरणाचं पाणी, शेतीचं पाणी गडकरींनी पळवलं अशी जी भाषा केली ही भाषा पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी, अपप्रचार करणारी भाषा आहे. मला तुम्ही एक सांगा, एक मिनिट, मला तुम्ही एक सांगा की सरळ कालवे काढायचे, ते कालवे काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करायचा का अशा प्रकारच्या जमिनीवर आपण शेती करायची, त्या शेतीतनं उत्पादन काढायचं, ते NGOला मिळवायचं आणि त्या NGOच्या पैशातनं कालवे काढायचे, यातला कुठला मार्ग जास्त सोयीस्कर होता असं आपल्याला वाटतं? आज तोच आरोप केलाय त्यांनी. नाही, मी त्याच्यापेक्षा आपल्याला एक वेगळा प्रश्न विचारतो. सरकारची जमीन जी पडून आहे, जी शेतकऱ्यांना कायद्यामुळे परत देता येत नाही आणि त्या जमिनीचा दुसरा वापर होत नाही, ती जमीन स्वतः घ्यायची आणि तिचे प्लॉट पाडून विकायचे, हे कोणी केलं असं आपलं मत आहे? हे केलं जातं महाराष्ट्रात. आणि मग माझी जमीन वाचवा, आदिवासींची घ्या म्हणून पत्र दिलं जातं. आणि तो प्रश्न आला, तो प्रश्न विचारला की हे पत्रकार परिषद गुंडाळून निघून जातात आणि नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगता तुम्ही. सुभाष वारे, अंजली दमानियांवर एक प्रकारे इथे अंगुली निर्देश होतोय, काय सांगाल आपण? नाही, त्यांनी उत्तर दिलेले त्या पत्रकार परिषदेत. त्याचं त्यांची जमीन ती अक्वायर केली गेलेली आहे, त्याचा कोर्टात प्रकरण चालू आहे. कोर्टाचा जो निकाल लागेल तो त्यांनाही मान्य असेल आणि आम्हाला तर मान्यच असेल. आदिवासींची जमीन घ्या म्हणून तुम्ही त्याच्यासाठी आग्रह धरतात. तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचं प्रवचन देताय, तुम्ही शेतकऱ्यांच्या हक्काचं प्रवचन देताय आणि आदिवासींची जमीन खुशाल घ्या म्हणून सांगणाऱ्या माणसांबरोबर तुम्ही आम्हाला सांगता प्रवचन देता नैतिकतेचं. माझ्या माहितीप्रमाणे ते असं म्हणालेल्या नाहीयेत. त्याचं पत्र तुमच्याच ह्याच वाहिनीवर मी दाखवलेलं आहे. मला याचं डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे लेखी पत्र आहे. या भागाचा, याच्या पुढच्या भागामध्ये आपण आणखी वेगळी चर्चा करणार आहोत. अतिशय महत्वाचे गंभीर मुद्दे त्याही याच्यावर असणार आहेत. रत्नाकरजी, मला तुम्ही सांगा, हे सगळे दोन्ही पक्षांचे आता आरोप पाहिलेत, आपण क्षणभर पक्षीय मतभेद बाजूला ठेवूया, परंतु अशा प्रकारे अधिक ग्रहण केलेली धरणासाठीची जमीन शेतकऱ्यांना जर परत करता येत नसेल तर याच्या वापराचे नियम नेमके काय आहेत आणि याच्यात नैतिकतेचा मुद्दा कायद्यापेक्षा जास्त श्रेष्ठ नाहीये का? नैतिकतेचा मुद्दा हा अन्य कुठल्याही मुद्द्यांपेक्षा नेहमीच महत्वाचा असतो. फक्त त्याला कोण किती महत्व देतं ह्याच्यावर त्या वेळेचं महत्व कशाला आहे ते ठरतं. कोणी नैतिकतेच्या ऐवजी व्यावहारिकतेला महत्व देतं, मग त्यातून अशा सगळ्या भानगडी उभ्या राहतात. मुद्दा असा आहे की जमिनीच्या संदर्भामध्ये प्रत्येक राज्याचे वेगळे वेगळे कायदे आहेत. काही ठिकाणी प्रकल्प बाधितांना जमीन किती द्यायची त्याच्या हिश्श्यामध्ये फरक आहे. काही ठिकाणी उरलेली जमीन शेतकऱ्यांना द्यावी की नाही द्यावी याबद्दलच्या प्रोव्हिजन्स वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आहेत. आणि म्हणूनच आता केंद्र सरकारने सार्वजनिक उपयोगासाठी घ्याव्या लागणाऱ्या जमिनींबद्दलचा एक नवा कायदा तयार केलेला आहे. आणि येणारं अधिवेशन जर व्यवस्थित चालू दिलं गेलं तर त्या अधिवेशनामध्ये तो कायदा संमत होईल अशी आपण सर्व भारतीय जनतेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करूया. अतिशय सुरेख विश्लेषण सरांनी केलेलं आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.